अरे वारे, हे रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेकांशेजारी असलेले दोन वेगवेगळी बीच आहेत. इथे जाऊन काय पाहायचं, कुठे आणि किती दिवस राहायचं यासोबतच आपण अजून बरीच माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. नवा दिवस नवी जागा. आज आपण आलो आहोत आरे आणि वारे या दोन बीचच्या मध्यभागी, जो आहे रत्नागिरीमधल्या सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक. याला म्हणतात आरे वारे व्ह्यू पॉईंट किंवा आरे वारेचा सनसेट पॉईंट. खरं तर ना, या भागाला सनसेट आणि सनराईज पॉईंट अशी दोन्ही नावे पाहिजे होती. पाठीमागे जी नदी दिसते ना, त्या खाडीमधून सूर्योदय खूप छान दिसतो. थोडक्यात काय तर एकाच भागातून आपल्याला सनसेट आणि सनराईज या दोघांचीही मजा आपण घेऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात सुंदर रस्त्यांपैकी हा एक घाट रस्ता. एका बाजूला आरे तर दुसऱ्या बाजूला वारे बीच आहे. हा घाट रस्ता इतका सुंदर आहे की तुम्ही इथे थांबल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. या भागाच्या टपऱ्या आहेत ना, तिथे बसून तुम्ही नारळ पाणी पीत किंवा मॅगी खात तुम्ही सहज खूप छान वेळ इथे घालवू शकता. या सनसेट पॉईंटचं ना अजून एक खूप मोठं सिक्रेट आहे, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी तर हे फ्री आहे, पण मला ह्याच्यामुळे खूप सारी मदत होऊ शकते. ते सिक्रेट म्हणजे या सनसेट पॉईंटच्या टपरीवर बसून तुम्ही डॉल्फिनसुद्धा पाहू शकता. हो, डॉल्फिनच. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस 100 ते 200 पेक्षाही जास्त डॉल्फिन इथे सहज दिसतात. सुंदर असा मावळता सूर्य, नारंगी झालेला आकाशाचा रंग, समुद्राच्या पाण्याचाही रंग थोडासा बदललेला आहे. सोबत गरमागरम आल्याचा चहा आणि आपल्या डोळ्यासमोर 100 ते 200 पेक्षाही जास्त खेळणारे डॉल्फिन्स. किती भारी संध्याकाळ आहे नाही? जर तुम्हाला पण अशी संध्याकाळ अनुभवायची असेल ना, तर तुम्हाला पण आरे वारेच्या या सनसेट पॉईंटला यावंच लागेल. एका बाजूला आरे तर दुसऱ्या बाजूला वारे आणि समोर पसरलेला अथांग समुद्र. हे सगळं पाहून ना मनामध्ये एक विचार तर नक्कीच येऊन जाईल, तो म्हणजे आपण किती छोटे आहोत या सगळ्याच्या समोर. इथे ना मला अजून एक गंमत जाणवली, ती म्हणजे की जसा जसा सूर्य मावळत जातो ना, की किंवा जशी दिवसाची वेळ बदलत जाती, त्यानुसार समुद्राच्या पाण्याचा रंगसुद्धा बदलत जातो. किती मजा आहे ना. या आरेवाऱ्याच्या व्ह्यू पॉईंटवरती ना गाड्या पार्क करण्यासाठी भरपूर जागा आहे आणि ते टपऱ्यासुद्धा खूप असल्याने भूक लागली तरी नो टेन्शन. मॅगी, नारळ पाणी, चहा असं भरपूर काही इथे मिळतं. आम्ही मात्र गरमीमध्ये थंडगार नारळ पाण्यावरती ताव मारला. हा जो पूल दिसतो ना तुम्हाला, या पुलावर सुद्धा तुम्ही आरे बीचवरती एंट्री घेऊ शकता. खाडी आणि समुद्र या दोन्हीचा आनंद या पुलावरून घेता येतो. आता या ठिकाणी फोटो किती चांगले येतील हे तर मला सांगायची गरज नाही ना. अजून एक गंमत म्हणजे त्या टपऱ्या आहेत ना, तिथून आपण खाली उतरून जाऊ शकतो. तिथे जाऊन त्या खडकांची रचना अनुभवणे म्हणजे एक वेगळीच मजा आहे. विशेष म्हणजे पाणी इथे खूप स्वच्छ आहे, त्यामुळे तळ आणि खालीपर्यंत पसरलेले खडक आपल्याला सहज पाहता येतात. आता नॉर्मली कसं आहे ना, आपण जिथे जाऊ तिथे कचरा फेकून घाण करतो. तर एक विनंती आहे, इतकी सुंदर जागा आपल्या कचऱ्याने घाण करू नका. त्यापेक्षा ना आपल्या कारमध्ये सोबत एक पिशवी ठेवा, की ज्यामध्ये आपण आपला सगळा कचरा भरून ठेवू शकतो आणि ती पिशवी आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलो की तिथे असलेल्या कचरा कुंडीमध्ये आपण ती पिशवी टाकू शकतो. आता आपला आरे वारेचा व्ह्यू पॉईंट म्हणजेच हा इथला सनसेट पॉईंट बघून झाला. आता आपण जाणार आहोत वारे बीचला, की जे आहे ह्याच्या उजव्या बाजूला. जसं की मी मगाशी म्हणलो ना, एका साईडला आरे आणि एका साईडला वारे बीच आहे. तर मग चला माझ्यासोबत आता आपण जाऊयात वारे बीच फिरायला.
जसा आरे बीच लांबलचक आहे ना, तसंच वारेचा बीचसुद्धा लांब आणि खूप मोठा आहे. वारे बीचचा जो स्ट्रेच आहे ना, तो 2 भागांमध्ये विभागला गेला आहे. समुद्र किनाऱ्याच्या ऑलमोस्ट मधून एक नदी येऊन समुद्राला मिळते, त्या भागाला संगम पॉईंट म्हणतात. आता संगम म्हणजे नदीचा जो भाग समुद्राला मिळतो त्याला संगम असे म्हणतात. आता या संगमपासून म्हणजेच या खाडीपासून जो वरचा स्ट्रेच आहे ना, त्याला काजीर भाटी असे म्हणतात. तर जो संगमचा खालचा भाग आहे ना, त्याला वारे बीच असं नाव दिलं आहे. दोन्ही बीच रुंदीला खूप मोठे आहेत आणि स्विमिंग करण्यासाठी किंवा समुद्रामध्ये आंघोळ करण्यासाठी सुद्धा सुरक्षित आहेत. आता हा जो संगम पॉईंट आहे ना, त्याला अजून एक नाव आहे, ते म्हणजे सीगल पॉईंट. हे दोन्ही पॉईंट जे आहेत ना, ते बीचच्या एंट्रीपासून साधारण 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहेत. त्यामुळे जर तुम्हाला इथे यायचं असेल ना, तर एकतर चालत तरी यावं लागेल किंवा तुम्हाला कार बीचवरून चालवत इथे आणू लागेल. पण हे करताना मेक शुअर ऑफ वन थिंग, की ती म्हणजे कार वाळूमध्ये अडकू नये. आणि जर तुमची कार वाळूमध्ये अडकलीच तर 3 ते 4 हजार रुपये चार्जेस पडतात कारला वाळूमधून बाहेर काढण्यासाठी. हा पॉईंट जरी बीचच्या एंट्रीपासून लांब असला ना, तरीसुद्धा मी म्हणेल की इथे नक्की या, कारण एकाच वेळी समुद्र आणि नदीमध्ये असण्याचा अनुभव मला वाटतं फक्त इथेच मिळू शकतो. इथली ही संगम किंवा खाडी फारच उथळ आहे, म्हणून आपण सहज एका बीचवरून दुसऱ्या बीचवरती जाऊ शकतो. आरे आणि वारे या दोन्ही बीचवर शिंपल्यांचं प्रमाण भरपूर आहे आणि या खाडीजवळ मला जे शिंपले दिसले ना, ते खूप सारे आणि वेगळ्या प्रकारचे होते. असे शिंपले मला इतर कुठं ठिकाणी सहसा बघायला नाही मिळाले. बरं, अजून एक, या पॉईंटवरनं नदी आणि समुद्र ऑलमोस्ट शेजारून प्रवास करतात आणि हे दृश्य पाहताना आपण एका वेगळ्याच विचारामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. समुद्राचं पाणी जेवढं खारट होतं ना, तेवढंच या नदीचं पाणी सुद्धा खारटच होतं. जसं मी या नदीजवळ गेलो ना, तसं मला जाणवलं की इथली वाळू खूपच मऊ होती. पाय वाळूमध्ये खोलवर जात होते, पण बीचवरच्या पाण्यामध्ये तसं होत नव्हतं बरं का. म्हणजे इथं कसं होतं ना, इथे समुद्र, मग बीच, त्याला लागून उंच उंच झाडी आणि शेजारी वाहणारी नदी, हे सगळं पाहून ना मला खूप आश्चर्य वाटलं की निसर्ग किती कमाल आहे. या सीगल पॉईंटवर ना हजारोंच्या संख्येने सीगल पक्षी असतात. लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा या पक्ष्यांसोबत खेळणं म्हणजे एक पर्वणीच. कधीकधी यांच्यामधला एखादा पक्षी धाडसी असू शकतो आणि येऊन तुम्हाला चोच आणि पंख मारून निघून जाईल. बरं, आता ना एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगतो, तो म्हणजे की संगम पॉईंट आणि सीगल पॉईंट या दोन्ही एकच जागा आहेत. खरं सांगू, मी ना माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच इतके सारे पक्षी एका ठिकाणी पाहिले होते. आता टी व्ही किंवा मूवीजमध्ये मी असे सीन खूप बघितले होते, पण प्रत्यक्ष पाहताना खूप वेगळं वाटलं होतं. माझ्या अवतीभोवती हजारो पक्षी बसले होते, फिरत होते आणि उडतसुद्धा होते. मी ना एका वेगळ्याच युनिवर्समध्ये पोहोचलो होतो. मला काय वाटतं ना, या सीगल पक्ष्यांमुळेच इथे वेगवेगळ्या प्रकारचे शिंपले पडले होते. इट्स जस्ट अ गेस बाय द वे बरं का. पण या हिरव्या वाळूवर चमकणाऱ्या पाण्यामध्ये काळ्या पंखांचे पांढरे पक्षी पाहताना मजा मात्र भरपूर येत होती. बच्चे कंपनी तर या पक्ष्यांच्या मागेच लागली होती. पक्षी कोणते का असो, घाण सगळीकडे करतात. इथे पण तसंच. पण इथे घाण का दिसत नाही आहे, तर ते पाण्यामुळे ना ऑटोमॅटिकली धुवून जायचं. वारे आणि काजरबाटी हे दोन्ही बीच आणि सीगल पॉईंट बऱ्यापैकी उथळ आहेत, त्यामुळे नॅचरली हे स्विमिंग करण्यासाठी ना सुरक्षित बनतात.
आरे आणि वारे या दोन्ही बीचवरती कोणत्याही प्रकारचे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी अवेलेबल नाही. काझरभाटी बीचच्या एंट्री पॉईंटला मात्र वॉटर स्पोर्ट अवेलेबल आहेत. मला इथे साधारण 5 ते 6 प्रकारचे वेगळे वॉटर स्पोर्ट दिसले की जे साधारण इतर कोणत्याही बीचवरती असतात ना, ते सगळे वॉटर स्पोर्ट इथे अवेलेबल आहेत. सो एकंदरीतच आमची आरे आणि वारेची ट्रिप खूप छान झाली. आरे आणि वारेबद्दल जर तुम्हाला काहीही प्रश्न असतील ना, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. या दोन्ही बीचवर जे चांगले हॉटेल्स वगैरे आहेत तर त्यांची माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधून चांगली माहिती मिळाली असेल ना, तर मला मोटिवेट करण्यासाठी एक लाईक तो बनता है बॉस.